नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. राहुल आबातुपे यांच्या महारोजगार मेळाव्यातून गरजू युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध झाली असून त्यामुळे असंख्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत राष्ट्रवादीचे युवा नेते ईशांत चेतन तुपे पाटील यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केले. हडपसर परिसरातील प्रसिद्ध उद्योगपती लोकसेवक राहुल आबातुपे यांनी विठ्ठल तुपे नाट्यगृहात रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय भाऊ तुपे, सोनलताई चेतन तुपे, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, साधना बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तुपे, उपाध्यक्ष विकास तुपे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर आबा तुपे, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, संजय शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप शंकर तुपे, राष्ट्रवादीचे नेते निनाद टेमगिरे, प्रशांत गुले, रवींद्र गोगावले, राजेंद्र गारुडकर, इंद्रसेन काकडे, रोहित तुपे, किरण तुपे, सनी तुपे, नीलकंठ माणिक शेट्टी, महिला नेत्या वैष्णवी सातव, रोहिणी क्षीरसागर, वंदना मोडक, शीतल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तुपे, विजय तुपे, दादासाहेब तुपे, हनुमंत तुपे, अमोल तुपे, सुनील तुपे, प्रमोद तुपे, संदीप तुपे, प्रशांत तुपे, शक्तिसिंग कल्याणी यांच्यासह मोठ्या संख्येने हडपसरवासीय आणि सुशिक्षित युवक युवती उपस्थित होते. 20 वर्षांपासून जनतेची सेवा करतो आहे. नागरी प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो आहे. नव्या पिढीला नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याकरता या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात सर्वांनी पाठीशी उभे राहावे असे आवाहन जनसेवक राहुल आबातुपे यांनी यावेळी बोलताना केले. इक्विटास ट्रस्टचे व्यवस्थापक संग्राम पाटील, माधुरी मुसळे आणि रामदास गावनसर यांच्या माध्यमातून 40हून अधिक कंपन्यांनी या महारोजगार मेळाव्यात आपले HR अधिकारी उपस्थित ठेवून शेकडो युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या आणि जॉईनिंग लेटर यशस्वी उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते दिले. उपस्थित युवक युवती पालकांनी राहुल आबांनी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठानचे सदस्य आणि राहुल आबातुपे मित्र परिवाराने परिश्रम घेतले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. तुकाराम तुपे प्रतिष्ठान आम्ही गेले 25 वर्ष या प्रतिष्ठानचं काम चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही या प्रतिष्ठानद्वारे घेत असतो. मग ते रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, अनेक उपक्रम प्रतिष्ठान मार्फत करत आलो. आता अजून खूप शहरीकरण झाले, त्याप्रमाणे बऱ्याचशा NGO कंपन्या आहेत, CSR फंड यायला लागले. त्याप्रमाणे आमचं प्रतिष्ठानचं काम तळागाळातील मीन्स बेसिकली जे गरजू आहेत यांच्यासाठी आम्ही आवर्जून करत असतो. खूप ॲप्लिकेशन येत असतात, खास करून नोकरीसाठी. एवढ्या काळात काय झालंय की आज या देशाची गरज आहे की नोकरी हा विषय फार गंभीर बनलेला आहे. मग त्याचा प्रस्ताव घेऊन आज आम्ही हा मेळाव्याचं आयोजन केलंय. या मेळाव्याच्या अनुषंगाने आम्ही काय केलंय की अनेक कंपन्या इथे दिल्यात, कोर्सेस आहेत. जेवढे ते कोर्सेस आहेत, जेवढ्या फॅकल्टीज आहेत, ज्यांना त्यांनी त्या शाळेत शिक्षण घेतलंय, त्या फॅकल्टीत शिक्षण घेतलंय, त्याप्रमाणे त्यांना ते कंपन्या निवडता येतील. त्याप्रमाणे आम्ही तसं त्यांना तिथे मार्गदर्शन करतोय, त्यांना टोकन देत आहे. अनेक विद्यार्थी इथे आहेत, ते उपस्थित आहेत आणि युवक आहेत, युवती आहेत. त्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. इलेक्शन असू नसू सगळ्यांना वाटतं मी इलेक्शनला उभा आहे म्हणून हे काम करतोय, असं काही नाही. मी गेले 20 वर्ष हे काम करतोय. इलेक्शन हा माध्यम आहे की जर निवडून आलो तर थोडं ताकदीने हे काम करता येईल. प्रशासकीय पकड असती, प्रशासन ऐकतं तुमचं, जास्त तुम्ही सत्तेवर असतात. राहुल आबाचं काम खरंच वाखरण्याजोगं काम आहे. कारण आपण पाहिलं 203 असेल, 302 असेल, गोसावी वस्ती असेल, दांगड वस्ती असेल, या भागामध्ये ज्या ज्या वेळेला पाण्याचा प्रश्न उद्भवला त्यावेळेला स्वतःच्या खर्चाने राहुल आबाने त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून दिली. आणि पाण्याची व्यवस्था करून देत असताना पाईपलाईन स्वतःच्या खर्चाने ते टाकली, पण टँकरने सुद्धा पाणी पुरवठा त्या ठिकाणी केला. म्हणजे समाजामध्ये काम कसं करायचं हे आपण राहुल आबाकडून शिकणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असेल, गोरगरीब काही समस्या असेल, कुणीही कुठलीही अडचण घेऊन गेला की राहुल आबा त्या अडचण सोडवत असतात. जमलेला माझा प्रत्येक युवा मित्र जो एक आशेवर आलेला आहे की आपल्याला इथे नोकरी भेटेल, खरं तर आज ही तुमची आशा 100% पूर्णत्वास जाणार आहे. कारण राहुल आबांनी आज जो उपक्रम घेतलेला आहे
त्याच्या माध्यमातून प्रत्येक कष्टकरी मुलाला, प्रत्येक कष्टकरी कुटुंबाला एक हातभार लावणारा युवक पुन्हा आपल्या कामात रुजू होताना दिसणार आहे। त्यामुळे मी सगळ्या युवकांचे अभिनंदन करतो की त्यांनी इथे त्यांचे फॉर्म भरलेले आहेत। जवळपास मी आत्ताच अमराबांशी बोललो की जवळपास 150 युवकांनी प्री रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि बरीच लोक मी बाहेरही बघितली जे बोर्ड वाचून आत येत आहेत। त्यामुळे मी 100% खात्रीला एक सांगतो की आपल्या हडपसरला एक कष्टाचं स्वरूप आहे। या कष्टाच्या मातीतनं जो कोण आज मोठा झालेला आहे तो या हडपसर मधून झालेला आहे। त्यामुळे मी 100% तुम्हाला खात्रीला एक सांगतो की तुमच्या कंपनीमध्ये आमच्या हडपसरचा कुठलाही युवक जेव्हा येईल तेव्हा तुमच्या कंपनीचं नाव 100% या जगाच्या पातळीवरती मोठ्या स्वरूपात घेतलं जाईल। राहुल लाबांमुळे खूप छान मला जॉब भेटलाय। मी कधीपासून जॉब शोधत होते, सध्या घरीच होते 1 वर्षापासून। आता मेळाव्याबद्दल माहिती झाली, त्यांच्यामुळे हा मेळावा सादर झाला इथे। तर केअर हेल्थ इन्शुरन्स मध्ये मी जॉबसाठी सिलेक्टेड झालेली आहे। मी सोमवारी इंटरव्ह्यू साठी तिथे जाणार आहे। राहुल लाबांचं आभार मानते, धन्यवाद। आभार तो पण जे का महाराष्ट्रानं काढलं ना ते चांगलं आहे, म्हणजे मला काम मिळण्याची संधी मिळाली, यावर त्यांचे मी धन्यवाद करतो। थँक्स राहुल सरला, थँक्स म्हणतो आपण राहुल आबा सरांना, आणि इट्स अ व्हेरी गुड ऑर्गनायझेशन। थँक्यू। बेस्ट वे फॉर सर्चिंग जॉब, नाईस सोशल वर्क। एकदम छान आहे नवीन मुलांसाठी, ज्यांना बाहेरच्या काही कल्पना आहेत ना त्यांना खूप कल्पना मिळतात याच्यात। या कार्यक्रमासाठी राहुल आबा पाटील सरांचे खूप खूप धन्यवाद। सगळ्यात आधी राहुल दादांना आभार मानते मी त्यांचं, कारण त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आहे आणि माझ्यासारखे खूप सारे जे बेरोजगार आहेत त्यांना कामगार मिळणार आहे या मेळाव्यातून, त्याबद्दल धन्यवाद। संधी चांगली आहे, चांगल्या प्रकारचे पेमेंट आहे, सॅलरी सगळ्यांनी या। मी राहुल आबांचं अभिनंदन करतो, त्यांनी चांगले सोय सुविधा केली मुलांसाठी। आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या देशाला आहे ते बेरोजगारीचा आहे, आणि या बेरोजगारीच्या प्रश्नाला काय करावं पाहिजे, तर हे मेळावा हा त्याला पर्याय होता। आणि मला वाटलं की या भागातील युवक युवती असतील यांना या मेळाव्याचा फायदा घेऊन नोकरी उपलब्ध करून द्यावी। त्यामुळं आज या परिसरातील जवळजवळ 40-50 कंपन्या इथे आज तुम्ही पाहताय उपस्थित राहिलेल्या आहेत। या कंपन्या IT सेक्टरच्या आहेत, BOP आहेत, सेवा सेक्टरच्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या आहेत, बँकिंग आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या आहेत, अशा विविध भागात विविध फॅकल्टीच्या या कंपन्या आहेत। त्यामुळं या भागातील विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे। इंटरव्ह्यू दिल्याने असं आज तुम्ही पाहिलं की 1-2 जे स्पर्धक आले त्यांनी ऑलरेडी अपॉइंटमेंट लेटर सुद्धा कंपनीने दिले, म्हणजे हा धडाकेबाज उपक्रम आहे। इथे ह्या संस्थेच्या मार्फे, म्हणजे आमच्या ज्या प्रतिष्ठान आहे रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम आम्ही यासाठी घेतलेला आहे की इथल्या भागातील बेरोजगारी बऱ्या अर्थाने कमी करावी।